माननीय श्रीयुत विकास खारगे, माननीय मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग, आपणच विनंती करते की आपण आपलं मनोगत, आपले शब्द पुष्प आम्हाला ऐकायला आवडते. धन्यवाद. मंचावरील आमचे सर्व सहकारी श्रीमती नंदा राऊत, श्रीमती मिनल जोगळेकर, श्री पाष्टे, सर्व ज्यांनी या स्पर्धा आयोजित केल्यानंतर ज्या सर्व मंडळांचं परीक्षण केलं ते सर्व आमचे परीक्षक मान्यवर आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला ते आपण सर्वजण मंडळाचे सर्व पदाधिकारी प्रतिनिधी. या ठिकाणी मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. मी जास्त बोलणार नाही, मंत्री महोदय देखील थोड्या वेळात येणार आहेत. हा आपलं हे 3रं वर्ष आहे स्पर्धेचं. ही स्पर्धा आपण काय आयोजित केली? महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव हा काही नवीन नाही आहे. लोकमान्य टिळकांच्यापासून आपण हा साजरा करतो आणि ज्या भावनेनं लोकमान्यांनी हा गणेशोत्सव साजरा केला ती भावना अशी होती की पारतंत्र्यामध्ये आपला त्यावेळी देश होता आणि लोकांच्यामध्ये, जनतेमध्ये राष्ट्रीयत्वाची प्रेरणा जागृत करावी, लोकांनी एकत्र यावं आणि ब्रिटिशांच्या विरुद्धचा लढा आणखी कणखर बनवावा, प्रखर बनवावा, या हेतूनं लोकमान्यांनी हा गणेशोत्सव साजरा केला. तर ही अव्याहतपणे ही गणेशोत्सवाची परंपरा आपण सर्वांनी जपलेली आहे आणि आपण चालवत आहोत. मग सांस्कृतिक विभागानं असा विचार केला की आपल्या महाराष्ट्रातील असे अनेक हजारो मंडळं दरवर्षी हा गणेशोत्सव साजरा करत असतात आणि आपल्या महाराष्ट्रीयन मराठी संस्कृतीचं आपण जतन संवर्धन करत असता. तर आपल्या या कामाची दखल ही घेतलीच पाहिजे आणि आपण महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक वारसा जपण्यामध्ये जे योगदान करत आहात त्याबद्दल आपल्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. जे चांगलं काम करतात त्यांना शाबासकी दिली पाहिजे. हा विचार करून सांस्कृतिक विभागाने हा आपला गणेशोत्सवाचा ही जी स्पर्धा जी आहे आणि जे चांगले काम करणारे गणेश मंडळ आहेत त्यांना पारितोषिक देण्याचा हा समारंभ जो आहे हा मागील 2 वर्षापासून सुरू केला आणि हे 3रं वर्ष आहे. याच्यामध्ये या 3 वर्षांमध्ये आम्ही बदल करत आहोत. मागील वर्षी देखील मी होतो तर आपल्याकडूनच काही सूचना आल्या, त्या सूचनांचा अंतर्भाव केला आणि आपल्याला परीक्षण जे करायचं आहे या परीक्षणामध्ये आणखी नवीन गोष्टी याच्यामध्ये समावेश केला. तर समावेश केलेल्या गोष्टीची आपल्याला कल्पना आहे की जे समाजाभिमुख कार्यक्रम जे राबवणारी मंडळं जी आहेत, जे पर्यावरणाचं जतन संवर्धन करणारी जी मंडळं आहेत, जे स्त्रीशक्तीबद्दल, महिलांच्याबद्दल विशेष काम करतात, त्या अशा मंडळांच्या कामाची दखल घ्यायची. माननीय मंत्री महोदयांचं आपण स्वागत करूया. सर नमस्कार. सर आपण माननीय मंत्री महोदयांचं जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. तर आपण या सांस्कृतिक विभागामार्फत आपली ही जी परंपरा आहे ही परंपरा जपण्यासाठी अनेक उपक्रम राबवत असतो. त्या उपक्रमापैकीच हा एक उपक्रम आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की काही दिवसापूर्वीच आपली मराठी भाषा जी आहे या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि हे मराठी भाषा, मराठी संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी सांस्कृतिक विभाग हा अनेक उपक्रम राबवत असतो. आणि मला सांगायला अत्यंत आनंद आहे की माननीय मंत्री महोदय श्री सुधीर मुनगंटीवारजी यांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रामध्ये अनेक उपक्रम असे राबवत आहोत की जेणेकरून आपल्या महाराष्ट्राची संस्कृतीचं जतन संवर्धन आपण करत आहोत. मग गड किल्ले असतील, विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, गॅझेटियर असेल, आपण आर्काईव्ह वेगवेगळे डॉक्युमेंट आपले जतन संवर्धन करणं असेल, असे अनेक उपक्रम करत असतो. तर अशाच उपक्रमातला एक उपक्रम जो गणेशोत्सवाच्या माध्यमातून
आपल्या संस्कृतीचं जतन करणारे आपण जे आहात त्यांचं सत्कार करणं, त्यांना पारितोषिक देणं, त्यांना शाबासकी देणं, हा देखील आपण कार्यक्रम राबवत आहोत. मागील 3 वर्षाचा जर आकडेवारी जर आपण पाहिली सर, या स्पर्धेमध्ये 1100 मंडळांनी हा सहभाग घेतलेला आहे. म्हणजे मी आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. म्हणजे किती लोकांच्यामध्ये उत्साह आहे या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी हे आपण दाखवून दिलेलं आहे. आणि आम्ही प्रत्येक जिल्हा स्तरावरची बक्षीस आहेत, राज्यस्तरावरची बक्षीस आहेत आणि आपण केलेल्या कामाची आपण दखल घेत असतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की यावर्षी महाराष्ट्रासाठी जसं मराठी भाषा अभिजात भाषा झालेली आहे तसं आणखी एक नवीन आपण काही महिन्यांनी आपल्याला कळेल की आपल्या महाराष्ट्रातले जे गडकिल्ले जे आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं आहे स्वराज्य, तर असे 12 गडकिल्ले हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी नॉमिनेट झालेले आहेत. माननीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली ते आपलं काम आपण सुरू केलेलं आहे. काही दिवसापूर्वी ती टीम पण येऊन गेलेली आहे आणि तो प्रस्ताव देखील आपला अंतिम स्तरावर हा युनेस्को स्तरावर आहे. तर यावेळी आपण ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या त्याच्यामध्ये गड किल्ल्यांच्याबद्दल काम करणाऱ्या काही गणेश मंडळं जर असतील तर त्यांनाही काही आपण गुणांकनामध्ये काही आपण गुण ठेवलेले होते. तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने गणेश मंडळ काम करत आहात. फक्त 10 दिवसाचा हा जो आपला गणेशोत्सव आहे तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता, त्यावेळी तर आनंदाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे असतंच, पण याशिवाय अनेक सामाजिक उपक्रम अनेक गणेश मंडळ ही राबवत आहेत आणि सामाजिक बांधिलकी याचं प्रत्यंतर आपण सर्वजण हे देत आहात. मी सर्वांचं मनापासून अत्यंत अभिनंदन करतो. असा सहभाग आपण दरवर्षी घ्यावा आणि मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की या गणेशोत्सवाच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला गणेशोत्सवाबद्दल काही टीकासुद्धा होते की गणेशोत्सवामध्ये तरुण मंडळी ही वेगवेगळ्या पद्धतीनं अनावश्यक गोष्टीसुद्धा काही वेळेला मिरवणुकीमध्ये करत असतात. तर असं न होता आपण सर्व आदर्श हा गणेशोत्सव आणखी चांगल्या रीतीनं कसा होईल, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन संवर्धन कसं होईल, असे आपण आदर्श सर्वांनी महाराष्ट्रासमोर आपण उभा करावा आणि करत आहात. आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.